राज ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी त्यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्यात। राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेटल्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। तर बाळासाहेबांच्या खोलीत दोन्ही बंधूंनी अर्धा तास चर्चा देखील केलेली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। आधी वरळी डोम मध्ये 2 दशकांनंतर बंधू भेट आणि त्यानंतर थेट मातोश्रीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी शुभेच्छा देण्यासाठी थेट मातोश्री निवासस्थान गाठलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। मातोश्रीवर जात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच दोघांमध्ये बाळासाहेबांच्या खोलीत तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे। दरम्यान यावेळी दोघांमध्ये आगामी पालिकेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर राज ठाकरेंनी मातोश्रीवर येत शुभेच्छा दिल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या। 7 वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्यात। काय नेमकं चर्चा झाली? काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित, तर नुसता द्विगुणित नाही, कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल आनंदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं की उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले, आनंदाची गोष्ट आहे। याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं? काय शुभेच्छा देण्याकरता ते गेल्यात। आमच्या शुभेच्छा उद्धवजींना, सगळ्यांच्या शुभेच्छा। त्याला काय जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाहीये। राज ठाकरे मातोश्रीवर आल्यानंतर त्यांनी आधी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। दरम्यान यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। राज ठाकरे मातोश्रीवर आल्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंचं स्वागत केलं आणि त्यानंतर दोघेही बाळासाहेबांच्या खोलीत गेले। यावेळी राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेतलं। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या। तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या भेटीवर बोलताना सत्ताधाऱ्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे। आज बऱ्याच वर्षांनी माननीय राजसाहेब माननीय उद्धवजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होईना मातोश्रीवर गेले। आपल्या मोठ्या भावाला त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। परिवाराच्या दृष्टीने हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या मनसैनिकाला सुद्धा यामुळे खूप आनंद झालेला आहे। राजसाहेबांनी लहान भावाचं एक कर्तव्य पार पाडलं। स्वर्गीय बाळासाहेबांच्या आत्म्याला सुद्धा खूप शांती लाभली असेल की बऱ्याच वर्षांनी 2 भाऊ मातोश्रीवर एकत्र आले, एकमेकाला भेटले। चांगलं झालं, यात चुकीचं काही नाही। आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने हळूहळू त्याचा मनमिलापही होतोय, त्यात जाऊन आलेत, त्यात वाईट काही नाही आहे, चांगली गोष्ट आहे। उद्धव ठाकरेंसोबत काम करतोय आणि राज ठाकरेंसोबत देखील काम केलेलं आहे, त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येत असल्याचा सर्वांनाच आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी दिली आहे। तर 2 भाऊ भेटत असतील तर वाईट वाटण्याचं काम नाही, असं मत ठाकरे बंधूंच्या भेटीवर भुजबळांनी व्यक्त केलंय। आम्ही सर्व पहिल्या फळीतले सर्व शिवसैनिक पदाधिकारी दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतो। आम्ही दोघांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे। राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचे आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे। तर एक खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते, त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे। भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल, काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला। ठाकरे बंधूंच्या भेटीचं राजकारण करू नये असा सल्ला काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी दिलाय। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट होत असेल तर हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, काय करावं हे त्यांनी ठरवावं, असं अजित पवारांनी म्हटलंय। पारिवारिक कौटुंबिक ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे।
दोन भाऊ एकत्रित येत असतील, बोलत असतील, भेटत असतील, तर याला राजकारण करू नये असा आमचा सल्ला आहे. महाराष्ट्राची जनता या सरकारच्या विरोधात आहे. त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी दोन भाऊ एकत्रित भेटले की ते का भेटले याच्यावरच चर्चा होते. आणि मला वाटतं की ते गैर नाही. दोघेही भाऊ एकत्रित भेटत असतील तर त्याला विरोध करायचं कोणाचं कारण नसावं. ठाकरे बंधूंच्या भेटीकडे कसं बघतात दादा? खूप चांगलं बघतो. 20 वर्षानंतर मातोश्रीवर गेले राज ठाकरे. ठीक आहे ना, तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे. आपण का त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत. त्यांनी काय करावं, भावाभावांनी. तुझा भाऊ आणि तू जर वेगळे 20 वर्ष राहिला, नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? हिंदी शिकवण्यावरून राज्यात चांगलंच राजकीय वातावरण पेटलं होतं. याच मुद्द्यावरनं 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. विजय मेळाव्यातल्या बंधू भेटीनंतर ठाकरे पुन्हा कधी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात आगामी काळात एकत्र येण्याचे थेट संकेत दिल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.